नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 14. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या भक्तांनी आपलीच भक्ती करावी अशी महाराजांची इच्छा असे. रामकृष्णादी अवतार झाले, त्यांच्यापैकीच श्री स्वामींचा अवतार होता. धर्मसंबंधाने विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत. उगीच जप करत बसावं किंवा भजन पूजनात फार वेळ मोडावा असा महाराजांचा उद्देश नव्हता. आपापलं कर्तव्य कर्म प्रत्येकानं बजावून हमेशा श्री स्वामी समर्थांची आठवण हृदयात ठेवावी असाच महाराजांचा उद्देश होता. उगीच बैराग्याचा वेश धरून भांग गांजात चूर राहणारे पोटार्थी साधूंचा महाराज मनापासून कंटाळा करत. श्रम करून पोटास मिळवावे हाच यांचा सर्वांना उपदेश असे. खरे साधू थोडे, सर्व साधू पोटाखाली आणि खाली आहेत असं महाराज म्हणत असत. सेवेकरता पुष्कळ लोक महाराजांजवळ येत. त्यातून जो उद्योगी आणि भक्तिमान असे त्यासच महाराज ठेवून घेत. आळशी आणि दीर्घसूत्री माणसाला प्रसाद देऊन लागलेच जायची आज्ञा देत. जो भक्त महाराजांना आवडे त्याला महाराज प्रसाद देत नसत व त्यामुळे त्यानं आपल्याजवळ राहावं अशी त्यांची इच्छा दिसून येई. सतत श्रम करावे हा महाराजांचा आपल्या भक्तांना नेहमी उपदेश असे. वास्तविक पाहता या जगात उद्योगी मनुष्यच सुख पावतो असे मनुष्याचे हालच होतात. मनुष्य आळशी असला तर प्रत्यक्ष पिताही त्याचा द्वेष करतो. जगन्नियन त्याचीही इच्छा श्रम करून सर्वांनी ह्या जगाची रहाटी कायम ठेवावी अशीच आहे. आणि म्हणूनच गीता वगैरे आपल्या धर्मतत्वाच्या ग्रंथांमध्ये स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मांडला आहे. हे तत्व मनात बाळगून जो मनुष्य वागतो त्याचा सर्वत्र विजयच होतो. स्वधर्मास इंग्रजीत ड्युटी अशी संज्ञा आहे. ती सांभाळण्यात मग ती कितीही हलकी असो. इंग्रज लोकांची किती तत्परता असते. एक वेळ 10 आज्ञांपैकी म्हणजे 10 कमांडमेंट्स एखादीचे ते उल्लंघन करतील, पण आपली ड्युटी बजावण्याचे कामी ते जीवाकडेही पाहणार नाहीत. हेच त्यांच्या देशोन्नतीचे बीज होय. सुदैवाने आपले लोकही ड्युटीची योग्यता जाणू लागले आहेत. आपली ड्युटी जाणून जेव्हा प्रत्येक इसम तिची देवतेप्रमाणे सेवा करण्यास लागेल तेव्हाच आपल्या देशाची उन्नती होणार आहे. या मूळ तत्वाचा देशबांधवांच्या हृदयपटलावर ठसा उमटल्या वाचून आपल्या सुधारकांची कोरडी व्याख्याने काही एक करू शकणार नाहीत. असो, तात्पर्य श्री स्वामी महाराजांचा उपदेश देशकालास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या ध्यानी येणार आहे. जे खरे स्वामी भक्त आहेत ते महाराजांच्या उपदेशास अनुसरून अश्रांत श्रम करून या जगात आपली सार्थकता करून घेत आहेत. आणि खरं म्हटलं तर जे लोक आळसाला थारा देऊन आपल्या जन्माचे मातेरे करून घेतात त्यांच्या कमअकलेचे आम्हाला नवल वाटते. सृष्टिकर्त्याच्या इच्छेनुरूप श्रम न करता मनुष्य आळशी राहिला तर वैद्यकशास्त्राप्रमाणे असे ठरले आहे की आळशास नाना प्रकारचे रोग होऊन तो लवकरच मरतो. करिता सर्वांनी स्वधर्माप्रमाणे परिश्रम करून मनात श्री स्वामींची भक्ती ठेवून या संसार सागरातून सुखाने पार पडावे. धर्मसंबंधाने उगीच प्रहरचे प्रहर पूजा वगैरे करण्यात घालवण्यास महाराज सांगत नसत. म्हणजे प्रपंच साधून परमार्थाचा लाभ करावा असं महाराजांचं मत होतं. कामात कामा स्मर राम राणा असं एका कवीचं वाक्य आहे. परमेश्वराच्या कृतीचा सृष्टोत्पत्ती संबंधाने जर विचार केला त्याचाही हेतू काही उद्योग न करता जगाने राम राम म्हणत बसावं असा असल्याचा दिसत नाही. विचार करा की आजकाल सर्व प्रजा जर तुकोबा किंवा ज्ञानोबा होऊन बसली असती तर आपणाला अन्न वस्त्र तरी मिळतं काय? खचित मिळते ना. करिता स्वधर्म सोडून सर्व काळ देवपूजा करत बसणं हे धर्माचं खरं तत्व नाही.
सर्वत्र गोरगरिबांना, विद्वान पंडितांना, श्रीमान सावकारांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष साधण्यास सर्व शास्त्राचं सार काढून हीच सोपी युक्ती जगमान्य अशी ठरली आहे. प्रत्येकाने अश्रांत श्रम करून आपला स्वधर्म राखावा आणि जगन्नियंत्या प्रभूची अंतःकरणात भक्ती सदा सर्वकाल जागृत ठेवावी. या योगाने मनुष्य या लोकी सुख पावून परलोकीही उत्तम गती पावतो. आळशी मनुष्य महाराजांना बिलकुल आवडत नसे. आळशी मनुष्याचं तोंड पाहू नये असं महाराज नेहमी म्हणत असत. कोणी ढोंगी पोटार्थी बुवा असता तर आयतं खायला हुडकतो बापाची मत्ता, याप्रमाणे म्हणून त्याला राख भरत. महाराज कसे होईल काय होईल म्हणून कोणी मनात विवांचना करत बसल्यास, काय रे तुझ्याजवळ बैल नाहीत काय म्हणून प्रश्न करत. मेहनत करून खावं, शेत करून खावं म्हणून महाराज त्याला सांगत. यावरून बैलाप्रमाणे सतत श्रम करून मनुष्याने आपली उपजीविका करावी, उगीच दैन्य भागू नये, प्रयत्नी परमेश्वर सहाय्य करतो, याप्रमाणे महाराजांचं मत होतं हे उघड दिसतं. कोणी भक्त आपली मनोकामना लवकर पूर्ण होण्याविषयी मनात चिंतित असल्यास महाराज उतावळा सो बावळा, धीरसो गंभीर, अगर उतावळा नवरा आणि गुडघ्यास बाशिंग, याप्रमाणे अनेक वेळा म्हणत. परमेश्वराचं ज्ञान होण्याच्या इच्छेने कोणी आल्यास त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे कर्ममार्ग व भक्तिमार्ग प्रथम दाखवून मग ज्ञानमार्ग दाखवत. एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करता करता म्हातारा झाला. महाराजांसमक्ष एके दिवशी पार्थिव पूजा करत असताना महाराज त्याला म्हणाले, अरे माती आणखी किती दिवस चिवडणार. पुढे त्या ब्राह्मणाने पार्थिव पूजा सोडून दिली. एखाद्या वेळी गणपतीची पूजा कर, सांबाची पूजा कर म्हणून महाराज मुद्दाम सांगत. पाषाणाच्या मूर्तीची भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती करणं जास्त श्रेयस्कर असं महाराज सांगत असत. एकदा असं झालं की बाळप्पा सेवेकरी हा प्रातःकाळी 4 वाजता जपमाळ धरून गणपतीचा जप करायला बसला. दर्शनाची गर्दी रात्री 12 वाजेपर्यंत जरी असली तरी महाराज व सेवेकरी पहाटेस जागे होत. बाळप्पा वर लिहिल्याप्रमाणे जप करत बसला आणि स्वामी समर्थ पलंगावर बसले असून खाली जवळ सेवेकरांनी शिवबाई गोष्टी सांगत बसली होती. गोष्टी चालल्या असता शिवबाईने महाराजांना प्रश्न केला, महाराज हल्ली बाळप्पा काय करत आहेत. महाराजांनी उत्तर दिलं, अगं तो तरटविणीत बसलाय. शिवबाई मग उगीच राहिली. बाळप्पाने महाराजांचं उत्तर ऐकून मनात विचार केला की तरटाचा उपयोग विशेष होत नाही, त्या अर्थी गणपतीचा जप विशेष श्रेयस्कर दिसत नाही. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा महाराज जागे होऊन पलंगावर बसले. शिवबाईही जागी होऊन महाराजांजवळ बसली. बाळप्पा सेवेकरी जागा होऊन जपमाळ घेऊन बसला. गणपतीच्या जपास तरट विणण्याची उपमा आदल्या रात्री महाराजांनी दिली होती. ती गोष्ट मनात ठेवून यावेळी बाळप्पा श्री स्वामी समर्थ नावाचा जप करू लागला. काही वेळानं शिवबाईने महाराजांना पुन्हा प्रश्न केला, महाराज आज बाळप्पा काय करत आहे. महाराजांनी उत्तर दिलं, अगं तो कांबळी विणतोय. बाळप्पाने हे शब्द ऐकून त्याला आनंद झाला. कांबळी सर्व उपयोगास येते, त्याप्रमाणे श्री समर्थांचं नाव संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास उपयोगी पडेल अशी त्याची खात्री झाली. अहोरात्र तो श्री स्वामींचा जप करू लागला. या गोष्टीवरून वाचकांनी उपदेश घेण्याजोगा आहे. श्री स्वामींचे स्मरण नेहमी सातत्याने केल्यास या भवसागरातील सर्व दुःखे व अडचणी नाहीशा होऊन मानवास सद्गती प्राप्त होईल, याचा अनुभव भक्तजनांनी घेऊन पाहावा. आता यात एक शंका राहिली की जर महाराजांनी आपला जप करणाऱ्यास कांबळी विणणारा अशी संज्ञा दिली तर शालजोडी विणणारा महाराजांच्या मते कोण होईल. आम्हाला वाटतं की विराट रूपी जो परमेश्वर, त्याचे ध्यान करणारा शालजोडी विणणाराची पदवी मिळेल आणि सहस्त्रशीर्ष वगैरे गुणांनी विराट पुरुषाचे वर्णन वेदात तर केलेलंच आहे. महाराज एक श्लोक म्हणत असत, त्यामध्ये विराट रूपे परमेश्वराचं ध्यान
अतिउत्तम भक्ती मानली जाईल. पण वाचक हो, असा विचार करा की एक सहस्त्र लोकांच्या स्थितीविषयी आपण जर विचार केला तर त्यात शालजोडी वापरणारे किती मिळतील? फार तर 5-10 मिळतील. बाकी सर्व कांबळी वापरणारे मिळतील. त्याप्रमाणेच भक्तीची गोष्ट आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान मार्गांपैकी ज्ञान प्राप्त होणं दुर्लभ आहे. हे प्राप्त करून घेण्यास दीर्घकाल आणि श्रम लागतात. पण मानवाच्या पाठीमागे हा संसार लागला आहे. शिष्णोदराची सेवा करता करता मनुष्य चेरीस येतो. भक्ती ज्ञानाबद्दल विचार करण्यास वेळ कुठे मिळतोय? सबब तरुणोपायाचा अतिसुलभ मार्ग म्हटला म्हणजे स्वामी भक्ती होय. दीनजनांचे परिपालन करण्यासाठीच स्वामी समर्थांचा अवतार झाला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनाची इतकी गर्दी होत असे की महाराजांना विश्रांती कशी ती मिळतच नसे. काही खुणा करून किंवा प्रत्यक्ष भाषणाने दर्शनास आलेल्या मनुष्याच्या मनातील गोष्टीचा खुलासा महाराज करत. साधू, असाधू, धूर्त, कपटी यापैकी ज्या मनुष्याच्या स्वभावाचा मनुष्य, त्या स्वभावाची परीक्षा महाराज तेव्हाच करत. कपटादारे वळो परी परमेश्वर कसा वळेल हरी, या आर्येप्रमाणे भक्तीनेच महाराज वश होत असत. कपटी मनुष्यांची मात्रा त्यांच्या पुढे चालत नसे. भाग 14 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.